नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमी. तर इथे आपण तलाठी भरती 2025 बाबत जी अपडेट समोर आलेली आहे की 1700 प्लस जागांची कार्यवाही सुरू आहे. वित्त विभागाकडे त्याचा प्रस्ताव आहे आणि तिथे कार्यवाही त्यांची सुरू आहे. म्हणजे लवकरच आपल्याला 1700 पेक्षा जास्त पदांची जाहिरात तलाठीची दिसू शकते. म्हणून आपण तलाठी भरतीबाबत काय काय माहिती आहे ती संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. एक, तुमचं शिक्षण किंवा तलाठी भरतीचा फॉर्म भरण्यासाठी शिक्षण काय लागतं किंवा पात्रता काय आहे? त्यानंतर वयोमर्यादा, वय किती लागतं? पगार किती आहे तलाठीचा? आणि निवड प्रक्रिया, कारण की तुमची जर निवड व्हायची असेल, तर या निवड प्रक्रियेमधून तुम्हाला जावं लागेल. म्हणून संपूर्ण निवड प्रक्रिया देखील आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती, नवीन अपडेट आणि नवीन जाहिरात तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, तर तुम्ही व्हिडिओला सुद्धा एक लाईक करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भरती करणारी संस्था कोणती आहे? तर महसूल व वन विभाग म्हणजे महसूल विभागाअंतर्गत तलाठी हे पद येतं. त्याचं नाव आता ग्राम महसूल अधिकारी असं करण्यात आलेलं आहे. आणि इथे पहा, महाराष्ट्र शासनाद्वारे तुमची भरती करण्यात येते. आता भरती जरी निवड जरी महाराष्ट्र शासनामध्ये होत असली, तरी देखील सध्या महाराष्ट्र शासन स्वतः परीक्षा घेत नाही, तर याचा कॉन्ट्रॅक्ट दिला जात असतो. कारण की तुमची निवड होते एक्झामच्या माध्यमातून. कशाच्या माध्यमातून? एक्झामच्या माध्यमातून तुमची निवड होत असते. परीक्षा दिल्याच्या नंतरच तुम्ही तलाठी म्हणून परीक्षा पास झाल्यावर त्या ठिकाणी लागू शकता. तर इथे परीक्षा जी घेणारी कंपनी आहे ती प्रायव्हेटरित्या निवडली जाते. एक तर सध्या जर आपण पाहिलं तर TCS, 2 कंपनीची निवड सध्या गव्हर्नमेंटने केलेली आहे. एक आहे TCS आणि एक आहे IBPS. या 2 पैकी एका कंपनीची निवड तलाठीची परीक्षा जर जाहिरात आता आली, तर त्या संदर्भात होऊ शकते. एक तर TCS घेऊ शकते किंवा IBPS घेऊ शकते. यापूर्वी TCSने परीक्षा घेतली होती. आता सध्या कोण घेईल ते अजून निश्चित झालेलं नाही. निश्चित झाल्याच्या नंतरच लवकरच तशी अपडेट आपल्यासमोर प्राप्त होईल. नंतर पहा, दुसरं जर आपण पाहिलं की शैक्षणिक पात्रता सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. ज्यांनी यापूर्वी फॉर्म भरलेला आहे त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र ज्यांनी अजूनपर्यंत तलाठीचा फॉर्म भरला नाही, त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे. एक, पदवीधर कोणत्याही शाखेचा, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. जो पात्रता आहे ती या ठिकाणी ग्रॅज्युएशन आहे. मग ते कोणतेही असो. BA असो, BCom असो, BSc असो, इंजिनिअरिंग असो, इव्हन YCM असो, म्हणजे मुक्त विद्यापीठातील जरी तुमच्याकडे डिग्री असली, तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. पण तुमचं ग्रॅज्युएशन हे कंप्लीट असणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे असा की कॉम्प्युटर, MSc-IT किंवा CCC कॉम्प्युटरचा बेसिक कोर्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. समतुल्य अर्हता देखील चालणार आहे. ज्या काही MSc-ITसाठी इतर समतुल्य अर्हता आहेत, त्यासुद्धा या ठिकाणी लागू राहतील. म्हणूनच MSc-IT किंवा समतुल्य अर्हता, त्यासोबतच ग्रॅज्युएशन, ह्या 2 अत्यंत महत्त्वाच्या शैक्षणिक पात्रता आहेत. त्यानंतर पहा, पुढील जर आपण पाहिलं, त्यानंतर पहा वय की वयोमर्यादा किती आहे. जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तर तुमचं वय बसणं सुद्धा आवश्यक आहे. यामध्ये कमीत कमी वय पाहिजे 18, जे की ऑलरेडी असतं. ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यांचं ऑलरेडी 18 प्लस एज या ठिकाणी असणार आहे. दुसरं म्हणजे जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. कमीत कमी 18, जास्तीत जास्त 38. आणि जर तुम्ही मागासवर्गीय म्हणजे कॅटेगरीमधून जर फॉर्म भरत असाल, तर या ठिकाणी 43 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 43 वर्षापर्यंत या ठिकाणी कॅटेगरीवाल्यांसाठी सूट आहे. जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरताय, तर 18 ते 38 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आणि माजी सैनिक वगैरे झालं किंवा जे काही समांतर आरक्षणाचा लाभ घेतात, त्यांच्यासाठी यामध्ये आणखीही सूट देण्यात आलेली आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, एकूण अंदाजे किती पदांची जाहिरात येऊ शकते? तर अगोदर 5,000 पदे सांगण्यात येत होती. आता मात्र 1700 पदांची कार्यवाही सुरू आहे, अशी अपडेट समोर आलेली आहे. किती? 1700 पदांची कार्यवाही सुरू आहे वित्त विभागाकडे, अशी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता 5,000 पदांची जाहिरात न येता 1700 पदांची जाहिरात येऊ शकते. तोही अंदाजच आहे. तो त्यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितलेला आहे. पण नेमकं जाहिरात आल्याच्या नंतरच आपण फायनल जो आकडा आहे, तो या ठिकाणी गृहीत धरूया. इथे पहा, जिल्हानिहाय वाटप. जिल्हानिहाय वाटप म्हणजे काय? की काही भरत्या अशा येतात, ज्या संपूर्ण महाराष्ट्रात राबवल्या जातात. 1700 पदांची जर जाहिरात आली, तर पुऱ्या 1700 साठी तुम्ही फॉर्म भरू शकता. मात्र तलाठीच्या बाबतीत तसं नाही. तलाठीच्या भरतीच्या बाबतीत असं असतं, की प्रत्येक जिल्ह्यानुसार जागा ह्या वेगवेगळ्या असतात आणि तुम्हाला फॉर्म भरावा लागतो, तो म्हणजे जिल्ह्यानुसार. म्हणून तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरताय, तेथील जागा किती आहेत आणि तिथे कोणत्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरताय, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जेवढ्या जागा जरी एकत्रित दिसत असल्या, मात्र तेवढ्या जागा जिल्ह्याच्या ठिकाणी नसतात. जिल्ह्यामध्ये त्यांची विभागणी केली जाते आणि तुम्हाला जो फॉर्म भरावा लागतो, तो सुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणीच भरावा लागतो. नंतर पहा, पुढील माहिती जर आपण पाहिली, की वेतन, तर 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी 25,500 बेसिक पे आहे तुमचं. तर 81,100 पर्यंत
हा पगार जात असतो. साधारणतः याचे तुम्ही डबल करू शकता म्हणजे 45 ते 50 पर्यंत तुमचं पेमेंट हे राहण्याची शक्यता आहे. आता यामध्ये कमी जास्त आणखी अलाउन्सेस जे आहेत ते सुद्धा तुम्हाला लागू असतात. त्यामुळे हा जो पगार आहे हा कमी जास्त स्वरूपाचा असू शकतो. नंतर पहा, पुढे जर आपण पाहिलं, की महत्त्वाच्या तारखा किंवा एक्स्पेक्टेड डेट कधीची आहे, तर एक्स्पेक्टेड आहे, की ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जाहिरात येऊ शकते आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तुमचे फॉर्म सुरू होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये जाहिरात येईल. नोव्हेंबर ते डिसेंबर या दरम्यान तुमचे फॉर्म भरून घेतल्या जाऊ शकतात. म्हणून तुम्ही जर आतापासून तयारीला लागले नाही, तर नक्कीच यामध्ये तुम्हाला सिलेक्शन घेण्यास अडचण जाऊ शकते. आतापासून तुम्ही तयारी करा, कारण की आता इथून जर तुम्ही वेळ पाहिला, तर परीक्षा जी आहे तुमची परीक्षेची एक्स्पेक्टेड डेट आहे फेब्रुवारी ते मार्च 2026. म्हणजे इथून तुमच्याकडे आणखी 6 महिने शिल्लक आहेत. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जानेवारी, फेब्रुवारी आता ते तुम्ही पुढचं वर्ष जे आहे ते गृहीत धरा, की फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये एक्झाम होऊ शकते. तर सरळ-सरळ मोटामोटी जर आपण पाहिलं तर 6 महिन्यांचा कालावधी तुमच्याकडे शिल्लक आहे. या 6 महिन्यामध्ये तुम्ही चांगली तयारी करू शकता. आता विषय कोणते आहेत? कारण की तयारी तर आपल्याला करायची आहे. तयारीशिवाय आपलं सिलेक्शन होत नाही. एक आपल्याला अगोदर जाहिरात येत असते. जाहिरात आल्याच्यानंतर फॉर्म भरावा लागतो. फॉर्म भरल्याच्यानंतर आपलं हॉल तिकीट येतं. हॉल तिकीट आल्याच्यानंतर आपल्याला परीक्षा द्यावी लागते आणि परीक्षेमध्ये चांगले गुण जर मिळवले तुम्ही, त्या ठिकाणी जेवढ्या जागा असतील, तेवढ्या रँकमध्ये जर तुम्ही आले, तर नक्कीच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. म्हणून परीक्षेमध्ये चांगले मार्क्स घेणं गरजेचं आहे. आता नेमकं परीक्षा पद्धती कशा पद्धतीची आपली असणार आहे? एक, ऑनलाईन पद्धतीने पेपर होणार आहे. एकच पेपर आपला असतो. यासाठी एकाच पेपरमध्ये तुमचं सिलेक्शन आहे. ऑनलाईन पद्धतीने तो पेपर होत असतो. 100 प्रश्न असतात. एकूण 100 प्रश्नांचा हा पेपर असतो. 2 तासाचा कालावधी असतो आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आपल्याला नाही. आता समजलं असेल तुम्हाला, एकच पेपर असतो, 100 गुणांचा असतो, 100 प्रश्नांचा असतो, 200 गुणांचा असतो तो आणि निगेटिव्ह मार्किंग यासाठी नसते. ऑनलाईन स्वरूपाचा हा पेपर होतो. 120 मिनिटं तुम्हाला या ठिकाणी मिळतात. म्हणजे 2 तासाचा कालावधी 100 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे असतो. जर आपण डिटेलमध्ये सिलेबस पाहिला, तर मराठी भाषा 25 प्रश्न, इंग्रजी भाषा 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणून एकूण 50 गुण इथे आणि सेम टू सेम प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत, कारण की एका प्रश्नाला 2 गुण आहेत. तर प्रत्येक विषयाचे प्रश्न राहतील 25, मार्क राहतील 50. या पद्धतीने अशा तुमचे जे विषय आहेत त्याचं डिव्हायडेशन त्यांनी केलेलं आहे. म्हणून या 4ही विषयांचा अभ्यास तुम्ही सुरळीतपणे सुरू ठेवा. मराठी आणि इंग्रजी याला जास्त वेटेज द्या, कारण की तो एकच विषय आहे जो तुम्हाला 50 मार्कांसाठी आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण. त्यानंतर नंबर लागतो बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तामध्ये कधी-कधी मॅथ सुद्धा विचारलं जातं, म्हणजे गणितीय उदाहरणे जी आहे ती सुद्धा परीक्षेला आपल्याला पाहावयास मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने तुमचा जो पेपर आहे तो राहणार आहे. डिटेलमध्ये तुम्ही जो सामान्य ज्ञान आहे, गणित बुद्धिमत्ताचे सर्व टॉपिक आहेत. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण सुद्धा सर्व टॉपिक आहेत. मात्र सामान्य ज्ञानचे महत्त्वाचे टॉपिक जर आपण पाहिले तर ते आहे महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल, चालू घडामोडी, हमखास प्रश्न असणारे, पंचायत राज, महसूल प्रणाली, मराठी आणि इंग्रजी व्याकरण, गणित व बुद्धिमत्ता यावर तर हमखास प्रश्न असतोच. म्हणून तुम्ही सामान्य ज्ञानचे हे टॉपिक सुद्धा चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली. जवळपास 6 महिने आणखी भरतीसाठी लागू शकतात, म्हणजे तुमच्या पेपरला लागू शकतात. म्हणून 6 महिन्याचं नियोजन करून या ठिकाणी अभ्यासाला तुम्ही लागून जा. 1700+ जागांची ॲड येण्याची दाट आता शक्यता आहे. त्याबाबत अपडेट सुद्धा आली. ती अपडेट टेलिग्रामवर दिलेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामच्या लिंकहून त्या ठिकाणी जाऊ शकता. तर माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.